तो आलाच पाहिजे, तो येत असलाच पाहिजे, तो आलेलाच असावा किंवा तो आलेला असलाच पाहिजे. अशा प्रकारची वाक्य मराठीमध्ये आपण नेहमी बोलतो. ही वाक्य इंग्लिशमध्ये कशी बोलावी हेच आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये शिकायचे आहे. चला तर सुरू करूया. इझी लर्निंग कॉन्सेप्ट्स या चॅनलवर मी सुमेध सिरसाट आपले स्वागत करतो. तो आलाच पाहिजे, तो येत असलाच पाहिजे, तो आलेलाच असावा किंवा तो आलेला असलाच पाहिजे. अशा प्रकारची वाक्य इंग्लिशमध्ये मस्ट हे हेल्पिंग वर्ब वापरून बोलता येतात. एखाद्याने एखादे काम केलेच पाहिजे किंवा तो ते काम करत असलाच पाहिजे किंवा त्याने ते काम केलेले असलेच पाहिजे. अशा प्रकारचा अर्थ असणारी वाक्य इंग्लिशमध्ये मस्ट हे हेल्पिंग वर्ब वापरून बोलता येतात. उदाहरणे बघूया. त्याने लिहिलेच पाहिजे, त्याने लिहिलेच पाहिजे, ही मस्ट राईट. या प्रकारच्या वाक्याची रचना अशी असते. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1 म्हणजे व्हर्बचे पहिले रूप. तो लिहित असलाच पाहिजे म्हणजे लिहिण्याचे काम त्याचे सुरू असलेच पाहिजे. ही मस्ट बी रायटिंग. अशा प्रकारच्या वाक्यांची रचना अशी असते. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस बी प्लस V4. V4 म्हणजे व्हर्बचे ING रूप. ही मस्ट बी रायटिंग. त्याने लिहिलेलेच असेल किंवा त्याने लिहिलेलेच असावे. ही मस्ट हॅव रिटन. ही मस्ट हॅव रिटन. त्याने लिहिलेलेच असेल किंवा त्याने लिहिलेलेच असावे म्हणजे लिहिण्याची क्रिया त्याने केलेलीच असेल. ही मस्ट हॅव रिटन. अशा प्रकारच्या वाक्याची रचना सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस हॅव प्लस V3. V3 म्हणजे व्हर्बचे तिसरे रूप. ही मस्ट हॅव रिटन. इथे बघा, रिटन हे राईट या व्हर्बचे तिसरे रूप आहे. राईट, रोट आणि रिटन. पुढील उदाहरण बघूया. तू जास्त पैसे कमविलेच पाहिजे. यू मस्ट अर्न मोर मनी. इथे बघा, यू हा सब्जेक्ट, सब्जेक्टच्या पुढे मस्ट, त्याच्या पुढे अर्न हे V1 म्हणजे व्हर्बचे पहिले रूप आणि उर्वरित भाग. तू जास्त पैसे कमवित असलाच पाहिजे म्हणजे जास्त पैसे कमवण्याची क्रिया तुझी चालू असलीच पाहिजे. यू मस्ट बी अर्निंग मोर मनी. यू मस्ट बी अर्निंग मोर मनी या वाक्यामध्ये बघा, यू हा सब्जेक्ट, पुढे मस्ट आणि पुढे बी आणि अर्निंग हे V4 म्हणजे अर्न या व्हर्बचं ING रूप आणि पुढे उर्वरित भाग. तू जास्त पैसे कमविलेलेच असतील किंवा तू जास्त पैसे कमविलेलेच असावे म्हणजे जास्त पैसे कमवण्याची तुझी क्रिया पूर्ण झालेलीच असावी किंवा पूर्ण झालेलीच असेल. यू मस्ट हॅव अर्न मोर मनी. यू मस्ट हॅव अर्न मोर मनी या वाक्यामध्ये बघा, यू हा सब्जेक्ट, त्याच्या पुढे मस्ट आणि मस्टच्या पुढे हॅव आणि हॅव नंतर V3. अर्न हे अर्न या व्हर्बचं तिसरं रूप आहे. पुढील उदाहरण बघूया. ते क्रिकेट खेळलेच पाहिजेत म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया त्यांनी केलीच पाहिजे.
दे मस्ट प्ले क्रिकेट. दे मस्ट प्ले क्रिकेट. इथे बघा, दे म्हणजे हा सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या पुढे मस्ट आणि मस्टच्या नंतर V1 म्हणजे व्हर्बचं पहिलं रूप. ते क्रिकेट खेळत असलेच पाहिजेत म्हणजे त्यांची क्रिकेट खेळण्याची क्रिया सुरू असलीच पाहिजेत. दे मस्ट बी प्लेइंग क्रिकेट. या वाक्यामध्ये बघा, दे हे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर मस्ट बी आणि त्याच्यानंतर V4 म्हणजे व्हर्बचे ING रूप. प्लेइंग हे प्ले या व्हर्बचे ING रूप आहे. ते क्रिकेट खेळलेलेच असतील किंवा ते क्रिकेट खेळलेलेच असावे म्हणजे क्रिकेट खेळण्याची त्यांची क्रिया पूर्ण झालेलीच असेल किंवा झालेलीच असावी. दे मस्ट हॅव प्लेड क्रिकेट. दे मस्ट हॅव प्लेड क्रिकेट या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर मस्ट, मस्ट नंतर हॅव आणि हॅव नंतर V3. प्लेड हे प्ले या व्हर्बचे तिसरे रूप आहे. V3 म्हणजे व्हर्बचे तिसरे रूप. पुढील उदाहरण बघूया. तिने अभ्यास केलाच पाहिजे म्हणजे अभ्यासाची क्रिया तिने केलीच पाहिजे. शी मस्ट स्टडी. शी मस्ट स्टडी. इथे शी हे सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर मस्ट आणि मस्टच्या नंतर V1 म्हणजे व्हर्बचे पहिले रूप. ती अभ्यास करत असलीच पाहिजे. ती अभ्यास करत असलीच पाहिजे म्हणजे अभ्यास करण्याची तिची क्रिया सुरू असलीच पाहिजे. शी मस्ट बी स्टडिंग. शी मस्ट बी स्टडिंग या वाक्यामध्ये बघा, इथे बघा, शी हे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर मस्ट आणि मस्ट नंतर बी आणि त्यानंतर स्टडिंग. स्टडिंग हे स्टडी या व्हर्बचे ING रूप आहे ज्याला आपण V4 म्हणतो. तिने अभ्यास केलेलाच असेल. तिने अभ्यास केलेलाच असेल किंवा तिने अभ्यास केलेलाच असावा म्हणजे अभ्यास करण्याची तिची क्रिया पूर्ण झालेलीच असेल किंवा झालेली असावी. शी मस्ट हॅव स्टडीड. शी मस्ट हॅव स्टडीड या वाक्यामध्ये शी म्हणजे सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्टच्या नंतर मस्ट, त्याच्यानंतर हॅव आणि हॅवच्या नंतर स्टडीड. स्टडीड हे स्टडी या व्हर्बचे तिसरे रूप आहे म्हणजे ते V3 आहे. पुढील उदाहरण बघूया. तो आलाच पाहिजे. तो आलाच पाहिजे म्हणजे येण्याची क्रिया त्याने केलीच पाहिजे. ही मस्ट कम. ही मस्ट कम या वाक्यामध्ये ही हे सब्जेक्ट आहे आणि सब्जेक्ट नंतर मस्ट आणि मस्ट नंतर कम म्हणजे V1. तो येत असलाच पाहिजे. तो येत असलाच पाहिजे म्हणजे येण्याची क्रिया त्याची सुरू असलीच पाहिजे. ही मस्ट बी कमिंग. ही मस्ट बी कमिंग या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर मस्ट, मस्ट नंतर बी आणि बी नंतर कमिंग. कमिंग हे कम या व्हर्बचे ING रूप आहे ज्याला आपण V4 म्हणतो. तो आलेला असलाच पाहिजे किंवा तो आलेलाच असावा म्हणजे येण्याची त्याची क्रिया पूर्ण झालेली असलीच पाहिजे किंवा पूर्ण झालेलीच असावी. ही मस्ट हॅव कम. ही मस्ट हॅव कम या वाक्यामध्ये ही हा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट नंतर मस्ट, मस्टच्या नंतर हॅव आणि हॅव नंतर V3. इथे कम तुम्हाला V1 वाटेल परंतु कम हे कम या व्हर्बचे तिसरे रूप आहे. बघा, कम हे V1, केम V2 आणि कम हे V3 म्हणजे कम या व्हर्बचं V1 म्हणजे पहिलं रूप आणि तिसरं रूप सारखंच आहे, कम. आता अशाच प्रकारची वाक्य तुम्ही स्वतः बनवून पहा. वेगवेगळे सब्जेक्ट आणि वेगवेगळे व्हर्ब घेऊन तुम्ही अशा प्रकारची वाक्य बनवा आणि रोजच्या बोलण्यामध्ये त्याचा वापर करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये वेगवेगळ्या ग्रुपवर शेअर करा आणि व्हिडिओविषयी
तुमच्या कमेंट्स मला इथे टाईप करून पाठवा आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील.